वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर ठीक आहे, आज भरपूर दिवसांनंतर ब्लॉग येतो आहे आणि खरं तर कारण असं काही खास नाही आहे, पण मागे थोडे दिवस तब्येत वगैरे ठीक नव्हती किंवा तेच रुटीन होतं म्हणून मी काही ब्लॉग शूट करत नव्हती किंवा पोस्ट करत नव्हती. मला भरपूर असे DMs आले किंवा भरपूर लोकांनी विचारलंसुद्धा की ब्लॉग्स वगैरे का येत नाही आहे. पण खरं असं काही कारण नाही आहे त्याला ब्लॉग्स वगैरे अपलोड करण्यासाठी, कारण तेच रुटीन होतं. सो विचार केला की काहीतरी ऑकेजन असेल किंवा काहीतरी असेल जे तुमच्यासोबत शेअर करण्यासारखं असेल तर त्यावेळी नक्कीच मी ब्लॉग शूट करू आणि तुमच्यासोबत शेअर करू. सो आज खरंच खूप छान असं रिझन आहे. तर आज आहे महाशिवरात्र आणि माझ्यासारखं तुमचा सगळ्यांचा सुद्धा उपवास वगैरे असेल. छान आज प्रत्येक घरोघरी महादेवाची पूजा वगैरे होणार असते. तर सगळ्यात आधी महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता ऑलमोस्ट 12 वाजत आलेले आहेत. घरातली जी काही कामं वगैरे होती ती आवरून झालेली आहेत. त्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर ठीक आहे, असे आज महाशिवरात्रीचा जो काही प्रथम प्रहर आहे ती संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. म्हणजे आज 15 तारीख आहे आणि जी काही महाशिवरात्री आहे ती संध्याकाळी, तिचा जो काही मुहूर्त आहे ती तिथून संध्याकाळी सुरू होणार आहे. तर विचार केला की छान असं घरी पार्थिव शिवलिंग वगैरे बनवू आणि तिची पूजा वगैरे करू. खरं तर आपल्या घरात देवाऱ्यात वगैरे जी काही महादेवाची पिंड असते ती तर असतेच, पण मग विचार केला की छान असं पार्थिव शिवलिंग बनवून तिची पूजा वगैरे करू. तर बघू, आता ऑलमोस्ट घरातली जी काही बेसिक कामं होती किंवा सकाळची देवपूजा वगैरे ती आटपून झालेली आहे. तर आता विचार आहे की आधी जी काही आहे ती पार्थिव शिवलिंग वगैरे बनवून घेऊ, कारण तिला थोडा वेळ वाळण्यासाठी सुद्धा ठेवावं लागेल. कारण ज्यावेळी तिचा अभिषेक वगैरे घालू तर त्यावेळी ती माती वगैरे वाहून नको जायला, म्हणून तिला बनवून आधी आपण थोडा वेळ ठेवून देऊ, म्हणजे जेणेकरून ती कोरडी होईल. सो असा काहीसा विचार आहे. आता बघू दिवसभरात अजून काय कशा गोष्टी होतात त्याही मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो ठीक आहे, ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा. तर ठीक आहे, आता सकाळी छान असं मी देवपूजा वगैरे केल्यानंतर जे काही आपलं देवाऱ्यातलं शिवलिंग होतं किंवा देवाऱ्यातली महादेवाची पिंड होती त्याचीसुद्धा इकडे पूजा वगैरे करून घेतली होती. सिंपल पद्धतीने बेलपत्र वगैरे फुलं ती वाहून दिली होती. त्यानंतर देवाऱ्यातसुद्धा मी छान असं फुलं होती तर आज फुलं वगैरे ठेवली, माझी देवपूजा वगैरे आटपून घेतली. त्यानंतर उंबरठ्याचं लेपन केलं आणि खरं तर आहे ना खूप छान अशी नाही पण ट्राय केलेली आहे मी इकडे महाशिवरात्री स्पेशल रांगोळी काढण्याचं. सो इकडे रांगोळी वगैरे काढली, उंबरठ्याचं लेपन केलं आणि त्यानंतर घरातली बाकी कामं आवरून घेतली. ठीक आहे फ्रेंड्स, दुपारचं फराळ वगैरे करून झालं आहे माझं. ऑलमोस्ट आता घरातलं सर्व आवरून झालेलं आहे. छान असं माझं किचन वगैरे क्लीन करून झालं, भांडी वगैरे आवरून झालेले आहे आणि आता दुपारचे ऑलमोस्ट 1:30-2 वाजत आलेले आहे. सो विचार करते आहे की आता खाली जाऊ आणि समोरच थोडी शेतासारखी जमीन आहे तर तिकडनं जी काही थोडी माती वगैरे आहे ती घेऊन येऊ पिंड बनवण्यासाठी. खरं तर आहे ना मंदिरात वगैरे जाणं शक्य नाही आणि कारण इथून भरपूर असं लांब आहे महादेवाचं मंदिर वगैरे आणि आज भरपूर अशी गर्दीसुद्धा असेल. सो निवांत घरी बसूनच छान आपण आज पार्थिव शिवलिंग बनवू आणि त्याची पूजा करू. त्याआधी आता खाली जायचं आहे, ऊन वगैरे आहे. सो मी गळ्यात स्कार्फ वगैरे टाकला, पण मग नंतर विचार केला की ठीक आहे आधी ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करू. आणि हा जो स्कार्फ आहे तर तो मला आत्ता जेव्हा मम्मी पप्पा आले होते, म्हणजेच माझे सासू सासरे, तर त्यावेळी मम्मींनी खास माझ्यासाठी घेऊन ठेवलेला होता. सो आत्ता त्या जेव्हा आल्या तेव्हा हा स्कार्फ घेऊन आला माझ्यासाठी. छान आहे, म्हणजे पूर्ण आपण स्टोल वगैरे बांधतो ना तर हा एक स्टिच आहे हा स्कार्फ, जो आपण व्यवस्थित त्याच्याने फेस वगैरे कवर करू शकतोय. छान आहे. सो विचार केला की ती सुद्धा गोष्ट तुमच्यासोबत शेअर करू. आता पटपट मी खाली जाते, त्यानंतर वाळू वगैरे आणते किंवा जी काही चिकन माती वगैरे असते आपली ज्याच्याने मला छान अशी व्यवस्थित पिंड बनवता येईल तर तशी माती वगैरे आणते. त्यासाठी मी इकडे आय थिंक पुढे ठेवली. त्यासाठी मी छोटी चाळणी पण नेते माझ्यासोबत, म्हणजे मला हवी तशी गाळून मी माती घेऊन येते. तर ठीक आहे, आता पटपट जी काही माती आहे ती मी घेऊन येते. त्यानंतर मग पिंड वगैरे कशी काय बनवते त्यासुद्धा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हो, खरं तर महाशिवरात्रीची जी काही पूजा असते तर ती ऑलमोस्ट प्रदोष काळातच करायची असते किंवा मध्यरात्री करण्याची ही महाशिवरात्रीची पूजा असते. सकाळी आपण नॉर्मल अभिषेक वगैरे करू शकतोय, पण मग आता असं म्हणतात की ही पूजा जी प्रदोष काळात करायची असते, म्हणून छान असं आपण सुद्धा 6 किंवा 7, आता अंधार लवकर पडत नाही उन्हाळ्यामुळे, तर आपण एक 7-1 वाजता छान आपली पूजा वगैरे सुरू करू किंवा जी काही आपली पूजा आहे ती करू. आता त्याआधी मला पिंड वगैरे छान बनवून जरा वेळ वाळत ठेवावी लागेल. सो आणि येस, जी काही पूजेसाठी लागणारे साहित्य आहेत, म्हणजे खरं तर असं काही ठरवलं नव्हतं, पण मग घरात सगळ्या गोष्टी जसं मी शोधत गेली तसं मला अवेलेबल होत गेल्या. तर छान असं ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आहेत घरात पूजेसाठी.
तर मग आता मी त्यासुद्धा वस्तू बाजूला काढून ठेवलेल्या आहेत. तर त्या काय आहेत मी ते तिकडनं येऊन तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी आता मी पटकन जाते, जी काही वाळू आहे किंवा बारीक माती आहे ती घेऊन येते पिंड बनवण्यासाठी आणि मग नंतर पिंड वगैरे कशी बनवते ती तुमच्यासोबत शेअर करते. ठीक आहे, खरं तर मी रेती वगैरे आणण्यासाठी गेली होती, पण मग मला मनासारखी जी काही वाळू होती किंवा माती होती ती भेटली नाही, म्हणून मग मी तिकडनं गाळून आणली. आता मी तिला परत गाळून घेते आणि मी कुंडीतली थोडीशी माती, कारण कुंडीत असं खूप काही माती नव्हती, पण वरच्यावर जेवढी कोरून काढता येईल तेवढी माती मी इकडे कोरून काढलेली आहे. आता ह्या दोघंही मातींना मी व्यवस्थित मिक्स करते, म्हणजे जी काही कुंडीतली माती आहे ती चिकट आहे, त्याच्यामुळे ही जी दुसरी माती आहे ती थोडी रखरखीत आपल्या वाळूसारखी आहे, तर तिला ती बाइंड करायला मदत करेल कुंडीतली माती. सो आता मी इकडे माती गाळून वगैरे घेतली. आणि खरं तर ज्यावेळी आपण पार्थिव शिवलिंग बनवतो तर त्याच्यात पंचामृत टाकून ते व्यवस्थित, म्हणजे पाण्याने तर आपण मिक्स करतोच, पण त्याच्यात पंचामृत घालून ते व्यवस्थित मिक्स करायची असते ती माती. सो मी इकडे छान असं पंचामृत वगैरे बनवून ती माती वगैरे मिक्स करून घेतली. आणि आता जे काही आहे ते मी इकडे पार्थिव शिवलिंग बनवण्यासाठी घेतलेलं आहे. तर ठीक आहे, आता पिंड बनवण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागणार होत्या त्या मी इकडे सोबत घेऊन बसलेली आहे. तर इकडे एका प्लेटमध्ये मी जी काही थोडी चिकन माती होती ना ती वेगळी घेऊन घेतलेली आहे, आणि एक इकडे बेस तयार करण्यासाठी ही थोडी जाड माती होती ती यूज करेल, आणि मग वरून फिनिशिंगसाठी मी ही जी पातळ बारीक माती आहे ती यूज करेल. तर ठीक आहे, आता पिंड बनवण्यासाठी आहे ना मी इकडे एक प्लेट घेतलेली आहे. सो आता ह्या प्लेटमध्येच मी जी काही आपली पिंड आहे ती बनवणार आहे, कारण खूप मोठी बनवायची नाही आहे, कारण तिचं नंतर आपल्याला विसर्जन सुद्धा लगेच करायचं असतं. म्हणून मग आता सगळ्यात आधी ना पार्थिव शिवलिंग बनवण्याआधी ना जे काही आपलं बेलपत्र असतं ते खाली ठेवायचं असतं. सो आता मी इकडे जे काही बेलपत्र आहे ते ठेवलेलं आहे, आणि आता छान याच्यावर मी जी आपली पिंड आहे ती बनवून घेते. त्याआधी बेलपत्राची जे काही आपलं लाल किंवा पिवळं चंदन असतं त्याच्याने पूजा करून घ्यायची असते. सो आता मी इकडे छान अशी बेलपत्राची पूजा वगैरे करते आणि त्यानंतर मग आपली पिंड बनवायला घेते. खरं तर आता पार्थिव शिवलिंग म्हणजे काय हे खूप काही वेगळं सांगायला नको, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पार्थिव शिवलिंग म्हणजे काय असतं आणि त्याचं महत्त्व पुराणांमध्ये किती आहे. खरं तर आहे ना, स्वतः हाताने बनवलेलं रेतीपासून, वाळूपासून किंवा मृत्तिकापासून घडवलेली एक आकृती ज्याला आपण पार्थिव शिवलिंग म्हणतो, हे निराकार आणि क्षणभंगूर शिवतत्वाचे प्रतीक मानले जाते. म्हणजे बघा ना, किती सोप्या पद्धतीने एका मातीपासून पिंड बनते आणि अगदी काही मिनिटातच ती पिंड उद्ध्वस्त सुद्धा होते. म्हणूनच याला क्षणभंगूर किंवा निराकारतेचे शिवतत्वाचे प्रतीक मानले जाते. आणि खरं तर पार्थिव शिवलिंग बनवून नंतर तिचं विसर्जन केल्यानंतर आपल्याला एकच भावना स्पष्ट होते की आयुष्यात सगळं नश्वर आहे, म्हणजे जे आहे ते एक दिवस नष्ट होणारच आहे. खरं तर पुराणांनुसार असं म्हटलं जातं की ज्यावेळी आपण स्वतः पार्थिव शिवलिंग बनवतो, तिची निर्मिती करतो, तर त्यावेळी आपण स्वतः एक महादेवाची निर्मिती करत असतो. म्हणून या पूजेचं महत्त्व खूप अधिकाधिक असतं, आणि असं म्हटलं जातं की ज्यावेळी आपण स्वतः पार्थिव शिवलिंग बनवतो तर ती पूजा थेट महादेवापर्यंत पोहोचत असते. तर ठीक आहे, आता छान असं मी इकडे महादेवाची पिंड बनवताना मी सगळ्यात आधी शिवलिंगाची स्थापना करून घेतली, आणि त्यानंतर मग मी जे काही जलाधारी, अशोक सुंदरी, गणपती, कार्तिकेय आणि पार्वती मातेचं स्थान आहे ते बनवून घेतलं. पिंड बनवून रेडी होती. आता मी हिला 2-3 तास छान असं वाळू देते. मी मुद्दामच स्लोप खूप ठेवला आहे, कारण ज्यावेळी अभिषेक करेल तर त्यावेळी ते व्यवस्थित वाहून जायला हवं म्हणून. सो ठीक आहे फ्रेंड्स, जी काही आपली पार्थिव शिवलिंग बनवली होती ती अगदी बनवून रेडी आहे, आणि छान असं वाळलीसुद्धा आहे ती. खरं तर खूप परफेक्ट वगैरे जमली नाही आहे, पण मग मी बनवण्याचा ट्राय केलेला आहे. सो छान अशी ती आता बनवून रेडी आहे. आता मी थोड्याच वेळात पूजा वगैरे स्टार्ट करेन. मी इकडे त्याला असं गंध वगैरे सुद्धा केलेला आहे, जे की आपण चंदनाचा वगैरे लावतो तर मी इकडे पेंट ब्रशने ते कलर केलेला आहे त्याला. सो अशी काहीशी आपली पार्थिव शिवलिंग बनवून रेडी आहे. आता मी जी काही आहे ती पूजा वगैरे मांडायला घेते. छान अशी पूजा वगैरे मांडते, मी पण रेडी होते आणि त्यानंतर आपली पूजा स्टार्ट करते.
फ्रेंड्स, माझी छान अशी पूजा वगैरे मांडून झालेली आहे. आता माझं रेडी व्हायचं बाकी आहे. त्याआधी विचार केला की मी पूजा कशी मांडली आहे किंवा पूजेत मी कुठलं साहित्य घेतलेलं आहे ते तुमच्यासोबत एक वेळा शेअर करते. त्यानंतर मी रेडी होते आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करते. सो येस, अशी काहीशी मी पिंड वगैरे ठेवून घेतली आहे. त्यानंतर मी तिकडे शंख ठेवला आहे. महादेवाची पूजा करण्याआधी आपल्याला गणपतीची सुद्धा पूजा करायची असते. सो मी इकडे गणपतीची मूर्ती छान अशी स्थापना करून घेतलेली आहे मूर्तीची. आणि जे काही होतं ते पूजेसाठी आता मी इकडे घेतलेलं आहे तांदूळ, त्यानंतर कापूर वगैरे आरतीसाठी. आता मी इकडे 108 तांदूळ, मूग आणि तीळसुद्धा घेऊन घेतलेला आहे. 108 मोजून घेतलेला आहे. धतुऱ्याचं फूल, त्यानंतर इकडे नैवेद्य घेतलेला आहे महादेवासाठी. तसंच गूळ खोबरं जे काही आपलं गणपती बाप्पा आहे त्याच्या नैवेद्यासाठी घेतलेलं आहे. इकडे रुद्राक्षाचं पाणी, मी आधीच अभिषेकसाठी रुद्राक्ष टाकून हे एक पाणी ठेवलं होतं. इकडे पंचामृत बनवलेलं आहे. लकीली माझ्याकडे जी काही बेलवात असते ती सुद्धा होती एक्स्ट्राची. सो मी ती सुद्धा तुपात वगैरे भिजवून घेतली. इकडे पार्वती मातेची किंवा गणपतीची पूजा करण्यासाठी हळदी कुंकू घेतलेला आहे. आरती मी लावून घेईल. त्यानंतर इकडे भस्म घेतलेला आहे. महादेवाला आपण सहसा जे काही आहे ते कुंकू हळद असं पैकी काही लावत नसतो. फक्त जे काही भस्म आहे किंवा जे आपलं चंदन असतं तेच लावत असतो. म्हणून मी अशा काही पद्धतीने पूजा वगैरे काढून घेतलेली आहे. आता ठीक आहे, अशी काहीशी पूजा मी बाजूला काढून घेतलेली आहे. त्याचसोबत मी इकडे महादेवासाठी वस्त्र बनवून घेतलेलं आहे. नॉर्मली जे काही आपल्याकडे कापूस असतो त्याचंच हे वस्त्र वगैरे बनवून मी ही सगळी पूजा काढून घेतलेली आहे. फुलं वगैरे एक्स्ट्राची लागली तर साईडला आहेत. त्यानंतर इकडे बेलपत्र किंवा गणपती बाप्पासाठी जास्वंदाची फुलं आणि दुर्वा मी इकडे घेऊन घेतलेले आहे. सो ठीक आहे, अशा काही पद्धतीने मी पूजा आता मांडून घेतलेली आहे. आता मी रेडी होते आणि त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करते.